यांच्या ज्ञानावर हसावा की रडावं आणि यांच्या अभ्यासावर हसावा की रडावं असं एका अर्थाने बिनडोकपणाची विधानं हे लोक करतात. राज ठाकरे यांना पुन्हा माझा सल्ला आहे की आपले सल्लागार हे आपल्याला फसवतायत, कुठेतरी आपला अभ्यास कच्चा होतोय. याआधी कोणाच्या घरी उमेदवाराला किंवा कोणाला जाण्यापासून बंदीच नाही, कधीच नव्हती. आणि राज ठाकरे म्हणतात तसं जर बंदी असती तर एखाद्या उमेदवाराला स्वतःच्या घरी जाणं पण अडचणीचं झालं असतं, कारण घरात पण मतदार असतात. आणि म्हणून मतदारांच्या घरी उमेदवाराने जाणं, प्रचार करणं हा भाग वेगळा आहे आणि उमेदवारांच्या घरी जाणं याला कुठेच बंदी असू शकत नाही. ती नव्हती. आपल्या पराभवाची कारणं शोधण्यासाठी नवनवीन कारणं काहीतरी शोधून काढा. राज ठाकरे धंदे बंद करा अशी तुम्हाला विनंती आहे. 2012 असेल 2017 असेल, खरं तर हा नियम अगदी जुना आहे. काल निवडणूक आयोगाने देखील यावर अगदी स्पष्टीकरण दिलं. यापूर्वी देखील गोष्टी होत होत्या. परत एकदा असं वाटतंय की कुठेतरी फेक नरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न आणि नाही पराभव डोळ्यासमोर दिसतोय. मग आमचा पराभव का झाला तर ते दाखवण्यासाठी कारण हवं ना. मग ते कारण दाखवण्याचा प्रयत्न, वणवण करण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काय नाही. दुसरीकडे जी महानगरपालिकेने पाडू मशीन घेऊन आलेली त्याच्यावर देखील आता आक्षेप घेतलेला आहे राज ठाकरेंनी. बघा, कारण शोधायची काय त्याची लिमिट आहे. आपल्या पराभवाला झाकण्यासाठी गोधड्या कुठून कुठून आणायच्या, हा गोधड्यांचा काही व्यापार मांडलाय तुम्ही राज ठाकरेजी. आज मला आश्चर्य वाटतं, ज्या मशीन अगोदरच या ठिकाणी आल्या, ज्याची माहिती इलेक्शन कमिशनने दिली, त्या मशीनबद्दलचा सर्व माहितीपट वेबसाईटवर आहे, इलेक्शन कमिशनकडे आहे, निवडणूक आयोगाकडे आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आहे. आज प्रश्न उपस्थित करताय. न पेक्षा काय तुम्हाला हवंय काय? मतदार यादीत तुम्हाला अडचण आहे, मतदान यंत्रावर अडचण आहे, मतदान प्रक्रियेवर अडचण आहे, मतदान केंद्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर अडचण आहे. मग कशाला लढता निवडणुका? तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुदालीचा कार्यक्रम करा. मतदार आणि आम्ही सक्षम आहोत. नसेल लढायच्या तर घरात बसून रडा. हे आता उभाटा सेना आणि मनसेला सांगायची वेळ आली आहे. एकत्र मुंबादेवीचं दर्शन जे आहे ते घेतलेलं. आताच का गेले? याआधी कधी गेले होते? का एकत्र गेले नव्हते? किती वेळा मुंबादेवीला याआधी गेले? याआधी मुंबादेवीचा विसर का पडला? आता राजकीय केवळ आठवण आहे का? राजकीय स्वार्थासाठी मुंबादेवीला गेले का? आईच्या देवळात निवडणुकीच्या दारावर जायचं आणि आता आम्ही एकत्र आहोत दाखवण्यासाठी आणि मुंबईकरांसमोर चित्र करण्यासाठी. माझा सवाल आहे, याआधी मुंबादेवी मंदिरात दोघे ठाकरे बंधू एकत्र गेले नाहीत. याचा अर्थ मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय याआधी, असं माझं मत आहे. आणि एवढंच, आपल्याला देवदेवतांच्या बद्दलचे श्रद्धाभाव असलाच पाहिजे, तो व्यक्तही केला पाहिजे. मग आपली कुलस्वामिनी जी आहे ना, या दोन्ही ठाकरे बंधूंना माझा प्रश्न आहे, त्या कुलस्वामिनीच्या जवळ जावर जाणाऱ्या पायऱ्या मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी साध्या दुरुस्तही केल्या नाहीत. का नाही केल्या? आपल्या कुलस्वामिनीच्या देवीजवळ जायच्या पायऱ्या सुशोभीकरण, दुरुस्तीकरण, मजबूतीकरण. आणि त्यामुळे आजपर्यंत न जाता मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय. आज जात आहेत ही त्यांनी केलेली केवळ राजकीय स्वार्थापोटीची भेट आहे आणि याआधी न जाणं याचा अर्थ राजकीय स्वार्थापलीकडे दुसरं काही नाही. असे म्हणतात की जे सत्ताधारी उमेदवार असतील त्यांच्या वाटा कुठे जात आहेत याचं चेक करा किंवा त्याचा पाठलाग ठेवा, कारण ते पैसे वाटू शकतात असंही त्यांनी म्हटलंय. आव्हान केलंय दोन्ही पक्ष त्यांचे. मला हास्यास्पद आहे ना, मतदारांच्या घरोपर्यंत आम्ही जाऊ असं ते म्हणायला तयार नाहीत. मतदारांना संपर्क आम्ही करू याच्यावर त्यांचा विश्वास नाही. मतदारांशी संवाद करायला आमची पावलं त्या दिशेने जातील हा त्यांचा कार्यक्रम नाही, कारण मतदार त्यांना जवळ घेत नाही. मग आमचा पाठलाग करायचा आहे, जरूर करा पाठलाग. तुम्ही आमचा पाठलाग जरूर करा. मतदार तुम्हाला पाठ दाखवतील
आणि वाट लावतील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. अशी काल खरं तर प्रचार संपला आणि आज दिवसभर बघितलं तर मुंबादेवीचं दर्शन असेल, ठाकरे बंधू, मराठी महापौर म्हणून घातलेलं साकडं, हा कुठेतरी एक प्रचाराचा छुपा भाग वाटतोय. ते ज्या पद्धतीने बघतायत या पद्धतीने अगतिकता आहे. काही करा पण माझ्या बरोबर या, ही अगतिकता आहे. नटसम्राट नाटक आणि सिनेमा आम्ही पाहिला, आता राजकीय नटसम्राट नवीन झालेले आहेत. ते नेपथ्यही करतायत, सादरीकरणही करतायत, दिग्दर्शनही करतायत आणि आता त्याच्यात अभिनय सुद्धा करतायत. त्यामुळे राजकीय अगतिकतेतले आलेले नवीन नटसम्राट हे आता वणवण मंदिरात फिरतायत. अजित पवारांनी एक आरोप केलेला आहे. 1999 साली जेव्हा शिवसेना भाजप युती होती तेव्हा पुरंदर उपसा सिंचन योजनेत 100 कोटी 100 रुपये कोटी वाढीव बजेट दिलं पक्षनिधी म्हणून, ते करण्यासाठी त्यांना करायला लावलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. थेट भाजपवर आरोप. नाही, मला वाटतं अजितदादांच्या स्मृती या विषयातल्या पुन्हा एकदा पडताळून घेतल्या पाहिजेत आणि ते जे म्हणाले आहेत यातली सत्यता ही त्यांनीच पडताळून घ्यावी. आमच्या बाजूने अशा पद्धतीचा कुठलाही असत्य बोलण्याचा त्यांचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही. मात्र पैसे वाटप आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. काल जो करेल पैसे वाटप त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजेत, पण सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या योग्यच आहेत असं मानण्याचंही कारण नाही. निवडणूक आयोगाने कडक काम केलं पाहिजे. संजय राऊतांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे यांना धमकी देत आहेत, जर आम्हाला सोडून जाल तर पुढे बघा काय होईल, अशी धमकी देतात. असं मतदारांनी त्यांना धमकावलंय. संजय राऊत यांना मतदारांनी घाबरवलंय. मतदारांनी उभाटा सेनेला आणि मनसेला घाम सोडलाय आणि त्यामुळे तिथून विषय डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न, भगवे गाड मनसे आणि शिवसेना जे आहेत उद्धव ठाकरेंची ठरणार आहे, पण मग आतापर्यंत काय यांचे हिरवे गाड होते? त्याच्यावरती या निवडणुकीला भगवा आठवला. याचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलंय की आमचे मनसेचे आणि उभाटा सेनेचे आतापर्यंत निवडणुकीच्या अगोदरपर्यंत आमचे हिरवेच गार्ड होते. आमचं तेच म्हणणं आहे. तुम्ही मुंबईचा रंग बदलू पाहताय आणि आता राजकीय नटसम्राट म्हणून त्याच्यावर रंग देऊन भगवे गाडचा शब्द वापरतायत. हे खरे रक्षक हिरवे गाड आहे, ते त्यांनीच मान्य केलं आहे. ते जे त्यांचे पदाधिकारी असतील ते भगव्या टी शर्ट घालणार आहे, त्यामुळे कुठेतरी प्रलोभनामध्ये मी माझं उत्तर दिलंय. सर, हिंदी में जाना चाहेंगे। विरोधकों की तरफ से 2 मुख्य मुद्दे उठाए गए हैं। आज भी डोर टू डोर कैंपेन अलाउ किया गया, मुदा नाम की मशीन लाई गई। देखिए, इनके ज्ञान पर और इनकी जानकारी पर हंसे या रड़े या रोए ये ध्यान में नहीं आता है, क्योंकि जिस प्रकार का बयान ये कर रहे हैं ये कानून पहले से है. वोटर के घर पे एक व्यक्ति जा ही सकता है, उम्मीदवार भी जा सकता है. वो प्रचार कर सकता है कि नहीं, ये बात अलग है. नहीं तो जो उम्मीदवार है वो तो अपने घर पे भी नहीं जा सकता, अपने घर पे भी वोटर होते हैं. तो इसके लिए बेतुकी बात है, इनका अज्ञान है. कहीं ना कहीं पैसे बांटने का जो प्रलोभन है वो सत्ता पक्ष जो की तरफ- करेगा गुनाह उसके ऊपर गुनाह रजिस्टर होना चाहिए. इलेक्शन कमीशन ने कड़क कार्रवाई करनी चाहिए. सोशल मीडिया पर जो आता है सब सच होता है, ये भी इलेक्शन कमीशन ने वेरीफाई करना चाहिए. मकर संक्रांति के दिवस पर मुंबा देवी जाते हुए दिखे ठाकरे ब्रदर्स, क्या इसके पहले क्यों नहीं गए? माँ मुंबा देवी को इसके पहले वो क्यों भूल गए? मेरा तो आरोप है इसके पहले माँ मुंबा देवी मंदिर में वो साथ में नहीं गए. इसका मतलब माँ मुंबा देवी के भक्तों का उन्होंने अपमान किया है, वो माफी मांगे. सिर्फ 2 प्रभागों की एक साथ काउंटिंग होगी, 2-2 करके काउंटिंग होगी, इस वो पर इलेक्शन कमीशन तय करे. धन्यवाद।